आणि आता यानंतर तुमच्याबद्दल घरातल्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकणार आहोत. ऐका. मी त्यांची नातसून. आजी आजोबा खूप प्रेमळ स्वभावाचे आहेत, मनमिळावू स्वभावाचे आहेत, म्हणजे फ्रेंडली आहेत खूप. आणि म्हणजे या घरात येऊन माझं भाग्यच आहे. तुम्ही बोला. म्हटलं तर एकदम मेहनतीचा आहे पुष्कळ. आणि त्यांचं एकच होतं की सच्चाई आणि मेहनत हे अंगात असलाच पाहिजे, तर तू पुढे जाशील. आणि त्यांची ती शिकवणी आम्ही लक्षात ठेवून आणि त्यांच्या व्यवसायात त्यांना मदत करून त्याचं मार्गदर्शनाखाली मी काम शिकलो आणि आज प्रगतीशील आहोत आम्ही आणि सुखी समाधानी आहोत. मी त्यांची नातसून. आईंचा स्वभाव खूप प्रेमळ आणि खूप हौशी आहे आणि त्यांना दागिने घालायची आणि फिरायची खूप आवड आहे. त्याचप्रमाणे बाबाही त्यांची सगळी हौस पूर्ण करतात आणि गणपती दिवाळीत तिला पदार्थ करायची खूप आवड आहे. बोला. मी त्यांची मोठी सून. त्या प्रेमळ आहेत आणि सगळ्यांच्या आदरातिथ्य व्यवस्थित करतात आणि त्यांची स्मरणशक्ती तेवढीच दांडगी आहे. त्यांना कोणाचेही बर्थडे म्हणजे बरोबर लक्षात राहतात आणि त्या दिवशी आम्हाला माहिती नसेल तरी पण ते स्वतःहून फोन आम्हाला करणार आणि म्हणजे त्यावेळेला आम्हाला माहिती पडते की आमचा बर्थडे आहे. त्यांना सगळ्यांचे बर्थडे व्यवस्थित लक्षात राहतात. त्यांना रांगोळी काढण्याची वगैरे आवड आहे. त्यांना फुलझाडांची आवड आहे. त्यांनी त्यांच्या घराच्या गॅलरीमध्ये मस्त फुलझाडं लावलेली आहेत त्यांनी. म्हणजे त्या हौशीच आहेत सगळ्या बाबतीत. त्यांना दागदागिन्यांची हौस, रांगोळी काढण्याची सगळ्याची हौस आहे. त्यांची मोठी मुलगी रंजना. माझे आई पप्पा म्हणजे एकदम आमचे दैवतच आहे. त्यांनी खूप कष्ट करून आधी कष्ट केले पण आम्हाला खूप सुखात वाढवलं. 5ही मुलांना काही कमी पडू दिलं नाही. आमचे शालेय शिक्षण, आमची लग्न थाटात सगळ्यांचे. आणि अजूनही आम्ही माहेरी गेलो की आम्हाला हातात अजून जेवण, चहा, ताट काहीही असू दे हातामध्ये, तुम्ही आराम करा, तुम्ही काही करायचं नाही, सगळं आम्हाला व्यवस्थित अगदी देतात. आणि इतके प्रेमळ आहेत दोघंही. अजूनही आम्हाला ते हवेसे वाटतात. आणि आई तर सुगरण आहे. तिच्या हातचं जेवण सगळ्यांना जेवायला आवडतं. पदार्थ छान छान बनवते आणि सगळ्या गोष्टीत खूप हौशी. आणि पप्पाही तिला तितकेच साथ देतात. बरं, या सगळ्या गप्पा यांच्या प्रती असलेल्या भावना व्यक्त झालेल्या आहेत आणि आता दोघांना एक आव्हान देणार. पण ते आव्हान कसं पेलतात बघूया या खेळातून. हा खेळ आता दोघांनी खेळायचा आणि पूर्ण करायचा आहे. बघूया हा खेळ. 12 टप्पे झाले की पहिलं बक्षीस आणि 15 टप्पे झाले की दुसरं बक्षीस. एक रिंग तुम्ही ठेवायची, आजोबा एक रिंग तुम्ही ठेवायची. ठेवा आजी. 3 4 5 6 7 8 9 हळू 10 11 12. चला पहिलं बक्षीस मिळालं. 13 14 हो ना, आता झालं. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि आजोबा ती तुम्ही द्या आजींना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई, मी येते. हो काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.